नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत? बरे आहेत ना सगळे? मी पण बरी. पाऊस आज खुललाय बघा. किती दिवसातून आज पाऊस खुललाय. ऊन पडलं या. 2 टाइम नदीला पाणी आलं. 2 टाइम नदीला पाणी आलं म्हणजे 2 टाइम नदीला पाणी आलं तरच असं वाटतंय की पाऊस झाला. तर तसं 2 टाइम पाणी येऊन गेलं नदीला. तर बघा आता ऊन पडलं या. गावाला जायचं होतं मला. भावानी जेव्हा लग्न आहे ना तेव्हा फक्त 5-6 दिवसांनी फोन केलाय की आमच्या भाऊजीने केला की लग्न आहे, लग्नाला या. बरं बाई, लग्नाला येऊ. पोरीला बी सांगा. बरं, पोरीला सांगा. तुमच्या निळूभाऊला सांगा. नंबर द्या, निळूभाऊचा नंबर द्या. बरं, निळूभाऊचा नंबर दिला. मग असं त्यांचं काम आहे ना म्हणायचं की बाई पोरींचे नंबर द्या बरं. म्हणायला पाहिजे का नाही बरं? होय दादा, म्हणायला पाहिजे ना. आता निळूभाऊचा नंबर मागितला, मग पुरींचा म्हणायचा ना, पुरींचे नंबर द्या बरं. आता पुरींची जात कशी आहे? आता आपल्या घरात काय कार्य असलं तर पुरी कसं आकडून बसतात का नाही? बहीण असू दे, मुलगी असू दे, भाची असू दे किंवा आपले पाहुणे असू दे, असं दुसऱ्यापाशी सांगितलं तर मग मी म्हणलं पुरी आल्या तर म्हणलं अगं आपल्या मामाच्या पोराचं लग्न आहे. तर होय लग्न आहे का? बरं लग्न आहे तर ठीक आहे. मग मामा आम्हाला सांगन ना, फोन करन ना. म्हणलं नाही, मामा म्हणलाय, मामी म्हणली या. मामा बी म्हणला मामी बी म्हणली पुरीला तुम्ही सांगा. बरं, मी सांगितलं तुम्हाला बाई, माझं सांगायचं काम होतं, मी सांगितलं तुम्हाला. तर आता काय करायचं बघा. आता माझं तर गुडघ्याने मला उठायला बसायला याय नाही का, गुडघ्याने उठायला बसायला याय नाही. मी आपलं कशी तरी घराच्या आतमध्ये बसते आणि गावाला जायला माझ्या पायाची वाट लागन. मला काय तिथं उठून उभा राहणार येणार नाही. आणि उगं त्यांच्यात कशाला आपण हा दुखायले आपण तिथं म्हणत बसू का? आणि नुसती कळ लागायलेली आहे. या नुसत्या शिरा माझ्या आकडायला आहेत का या पूर्ण शिरा माझ्या आकड्यात. आणि मी तिथं काय नुसतं हा हो असं करत बसू का? हे का, हे हात पण हे का, हे माझं खोटं वाटतं असं. हो का, माझे हात बारीक आहेत, पाय पण बारीक आहेत. पण हो काय सूजमुळं आणि कितीतरी दुखायलेलं आहे बघा. आता ज्याचं दुःख त्यालाच कळत आहे. त्यांना काय कळणार आहे? मी किती बी दाखवलं आणि किती बी काय केलं तरी त्यांना काय कळणार आहे? हा बरं म्हणली भाऊ म्हणला पुरीला बी सांग. तर मग मी तर सांगितलं, माझं काम केलं सांगायचं. त्या पुण्यावाल्याला त्याने म्हणले नंबर द्या. तर मग त्यांना हे करून मग आता आम्हाला म्हणायचं ना पुरींचा नंबर द्या. काय झालं होतं म्हणायला? बाई पुरींचे नंबर द्या म्हणायचं ना. आता आपल्या पुरींचे नंबर द्या. बरं, मग मी म्हणलं तर म्हणल्या मग भाऊचा नंबर मागितला आणि आमचा का नाही नंबर मागितला मामाने? आमचा का नाही नंबर मागितला? तर मी म्हणलं बाई मला नका आडवं लावू, मी पहिलीच परेशान आहे माझ्या गुडघ्याने हाताने. मी आज 2 महिन्यापासून मी परेशान आहे, लय दुखायले माझं. दवाखाना केला तरी माझं राहणार. मी म्हणलं तर मग आता म्हणल्या बाई तुझं तर दुखणं सारखं आहे, तू जा ना. मग आता आम्हाला तर नाही असं दुसऱ्यापाशी सांगितलं की या म्हणाव. आता मग आम्ही येऊ म्हणा. आम्ही काय आमच्या हातामध्ये आहे का येणं? हे आता आमचं बी आहे, आमच्या नवऱ्याच्या सासूंच्या हातात आहे ना. आता पहिलं कसं आपण आपलं होतं, पण आता सासू सासरे आहेत आमच्या संग. तर मग त्यांच्या कलाने आम्हाला चालावं लागते ना. बरं बाई, मग आता तुमची मर्जी नाही का, काय करायचं ते करा. तर मग आता मला ह्या गुडघ्याने हाताने मला त्रास व्हायलाय म्हणून मी नाही गेले. पुरीला सांगितलं,
पोरी म्हणल्या मामाने आम्हाला का नाही सांगितलं, नंबर का नाही मागितला, भाऊचा नंबर मागितला, आमचा का नाही नंबर मागितला. तर मग आता म्हणलं मी काय करणार आहे त्याच्यामध्ये, मी सांगायचं काम केलं, जायचं नाही जायचं तुमचं काम आहे, मला तर गुडघ्यानं जाणवत नाही. मी तर असं बोलले. तर मग आता गेलं तर मुलगा आणि आमची सुनबाई गेली, मुलगा आणि सुनबाई गेली. तर काय माहिती त्याची माझी तर आतापर्यंत बोलणं बी नाही, काहीच नाही. पोराचं माझं बोलणं बी नाही, काहीच नाही आतापर्यंत. आणि मी बी नाही विचारलं. आता ते सांगणार काय, मी कशाला विचारू. हा एवढं त्या पोरीला म्हणलं, सुनबाईला म्हणलं कसं लग्न झालं, काय झालं. ती म्हणली चांगलं झालं, बस एवढंच. परी दुसरं काय बोलायला हे टाईमच नाही आहे. मग कामं ह्यांच्या मागं ना आपण कुठं त्यांच्या कामामध्ये विचारत बसावा. मी नाही विचारलं काय. प्रिया आमच्या आता लय शहाणे झाले ना ते, आता लय शहाणे झाले ना. आता सगळं आता चांगलं झालं, हे झालं ते झालं, आनंद आहे आपल्याला. प्रिया आमच्या भावजाईचं तर काम होतं ना. बाई आका का नाही आल्या, काय प्रॉब्लेम आहे का. हां बरं ते नाही तर दोघा नवरा बायकोंना विचारायचं काम आहे ना आमच्या सुनबाईला, की आका कशा काय नाही आल्या. हां तुम्ही दोघं आलात, आका कशा काय नाही आल्या. त्यांचं म्हणायचं काम नाही का एवढं मी काय म्हणजे मी तुमच्यासाठी काय केलंच नाही का कधी. हां की म्हणजे आता म्हणजे मला विचारायचंच नाही. हां म्हणजे आता मी येडी झाले ना, आता आकाला काय कळत नाही ना. कळत होतं म्हणून तुमचं सगळं केलं ना. हां मला कळत होतं म्हणून सगळं, कळत नव्हतं म्हणून केलं ना. हां येडी आहे ना मी, आता येडी आहे. करत होते तेव्हा मी शहाणी होते. साधं लग्नाला मला आहे हां बाई आकाला पैसे आहेत का नाही, पैसे पोरं सोरं कामाधंद्याला नाहीत काय नाहीत. आका तुला काय पाठवू का. हां ये मग कोणाबरोबर तरी पोरला घेऊन ये, पाठवतो मी पैसे. हां काहीतरी थोडं तरी बोलायचं. माहिती आहे ना की माझी परिस्थिती नाजूक झालेली आहे. हां आपले पोरसोरं कामाला नाही, बाई बहिणीच्या पोरसोरं कामाला नाही. हां मी एवढं असं केलं असेल का कधी. हां मी तर चांगलंच करत गेले होते ना सगळ्यांचं, का नाही केलं. केलं का नाही तुमच्या मनाला माहिती आहे. मी सगळ्यांचं चांगलं केलं का नाही तुमच्या मनाला माहिती आहे. हां आणि मी एवढं ते भावजाईचा फोन आला तर मला वाटलं की माझं मी यूट्यूबचं व्हिडिओ काढले ना, म्हणूनच माझ्या भाऊजीनं बघितलं असं आणि फोन केलाय म्हणून मी हे केलं. तर ते लग्नाचं सांगितलं तर बरं झालं, लग्नाचं तर लग्नाचं नाही का. प्रिया असं कुणी नाही म्हणलं का, असं सर दुनिया माझी व्हिडिओ बघत या. हां लाखो लोकांनी माझे व्हिडिओ बघितलेत, लाखो लोकांनी माझे व्हिडिओ बघितलेत. मग काय माझ्या बहिणीनं, माझ्या भावाने, माझ्या भावजाईनं बघितले नाही का व्हिडिओ माझे. आणि जरी बघितलं असलं तरी म्हणावं नाही का मला. आता सगळ्या दुनियाच्या मोबाईलवर दिसतंय. माझ्या भावांच्या मोबाईलवर, बहिणीच्या मोबाईलवर आणि भावाच्या मोबाईलवर आणि भावजाच्या मोबाईलवर नाही दिसत का. पोरं सराच्या हातात मोबाईल आहेत, असं यूट्यूब काय बघतच नाहीत का. आता कधी काय बघितलंच नाही का. हां एक फोन तरी करायचा ना, बाई तुम्ही काय करायला लागलात अक्का. हां बाई करायला चांगलं करायला लागलात, एवढं पण मला म्हणायचं नाही का. हां बरं जाऊ द्या, नाही म्हणलात तर नाही म्हणलात, परी विचारायचं तरी ना मला की आमच्या सुनापशी की का आल्या नाही का नाही, विचारपूस नाही करायची का. म्हणजे मी त्यांची कुणीच नाही का. हां मनाला वाटलं असन आली नाही आहे तेवढं वाटलं असन, पण तिचं काय तिला दुखतंय, तिला काय त्रास आहे कधी मला विचारतात का. तुझी तब्येत कशी आहे म्हणून विचारतात का. तुझ्या पोरांना कामधंदे नाहीत काय नाहीत. हां दवाखान्याला जाते का व्यवस्थित, काय करते, पैसा आहे का नाही विचारतात का मला कधी. एवढी मी एकली भोगायली आज मी एकली भोगायला लागले. मला कोणी विचारी सध्या, नुसतं म्हणते माझे गुडघे दुखतात, माझे गुडघे दुखतात, माझे हात दुखतात, पण विचारते का मला कुणी दवाखान्याला पैसा आहे का नाही. हां काय मला जर केलं
तर काय तुम्हाला काय कमी होईल का? माझा आशीर्वाद तर आहे ना भरभरून सगळ्यांना, माहिती आहे तुम्हाला. माझं घरदार नाही बघितले मी, ह्यांना बघितलं सगळ्यांना. आणि आज मला बोलायला तयार नाही तर चार शब्द. त्यांना वाटते हिला बोललं तर आमच्या तोंडाचे शब्द वायाला जाते का काय. एवढी घमंडी आली तुम्हाला का? कधी मला फोन करत नाही कोणी. नका करू आणि करू पण नका आता इथून पुढं. बहीण करत होती कधी, तिला पण लय मोठी घमंडी आली माझ्या बहिणीला. माझ्यामुळं ह्यांचे शिक्षण झाले, नाही तर आमच्यासारख्या बसल्या असल्या अनपड. ऐकून वाटू द्या तुम्हाला, चांगलं वाटू द्या खराब वाटू द्या, मला काय घेणं दे नाही. म्हणजे मला आज विचारत नाही कोणी माझी परिस्थिती अशी नाजूक आहे तर. माझ्या अंगात ताकद होती तर सगळी लावली तुम्हाला मी जवानीमध्ये, सगळी लावली तुम्हाला. माझं घरदार बघितलं नाही, काय नाही बघितलं मी, सगळं माझं हाड उघडून लावलं. आणि आज माझी तब्येत विचारत नाहीत, त्यांना माहिती आहे दुखते म्हणून. दुखते म्हणून कुठं जात नाही येत नाही, माहिती आहे. ही माझी उठू फॅमिली विचारते या, तब्येतीची काळजी घ्या ताई, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या असे म्हणतात माझे हे उठू फॅमिलीचे. माया बहिणी, भाऊ बंद बहिणी, भाषे नातरुंड मला विचारतात, कमेंट करून विचारतात तब्येतीची काळजी घ्या म्हणून. आणि ह्यांना माझे एवढं दिसत नाहीत का? एवढं दुखाले म्हणून सांगते, एवढं माझं दुखते, हात सुजलेत पाया सुजलेत, ह्यांना दिसत नाही का? एवढी माझी युट्यूब फॅमिली बघती. भाऊ बंधांना, माझे भाऊजांना एवढं दिसत नाहीत का? काय मी व्हिडिओ काय वाईट टाकते का? मी व्हिडिओ ऐकायसारखे बघायसारखेच टाकते व्हिडिओ, मनोरंजन करण्यासाठी टाकते व्हिडिओ. मी काय वाईट नाही व्हिडिओ टाकत, मी काय असतं तसा व्हिडिओ नाही टाकत, मी चांगलाच व्हिडिओ टाकते. हाय भोळी आहे, अनपड आहे. माझ्या आया बहिणी किती मला लाईक करतात, भाऊ बंद माझे किती मला सपोर्ट करतात, भरभरून सपोर्ट करतात माझे भाऊ बंद. आणि तुम्हाला एवढं हाड उघडून लावून तुम्ही मला साधं विचारत नाहीत.